नमस्कार, आरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी माव्याचे मोदक बनवणार आहे। त्यासाठी मी हे मावा 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो आणलेला आहे। ही मी ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली आहे। हे मी वेलचीची पावडर करून घेतलेली आहे आणि हे मी बारीक पिठी साखर अर्धी वाटी घेतलेली आहे। आता हे गॅसवर मी कढई जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे हे खालून लागत नाही। हे मी गॅसवर आता मावा घालत आहे आणि हे बारीक गॅसवर आपण जास्तीत जास्त एकदम होईपर्यंत करून घ्यायचे। हे बघा किती हे एकदम आपण असं हलवून 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 ह्याच्या सगळ्या गाठी सगळ्या फोडायच्या, एकदम मसूद गाठी फोडून करायचं। आता हे सगळं घट्ट आपोआप हे घट्ट होऊन एकदम घट्ट गोळा होत असतो। मग ते आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे सगळं साहित्य त्यामध्ये घालायचं, जरा थंड करून घ्यायचं, नंतर घालायचं। तोपर्यंत आपण हलवतच राहायचं। ह्याच्यामध्ये असं काही ठेवायचं नाही। ह्याच्यामध्ये जी मलाई बिलाई ती सगळी आहे ना ती वितळून जाते आणि एकदम गोळा हा होतो। घट्ट गोळा होईपर्यंत आपण हलवत राहायचं, म्हणजे आपल्याला हे सगळं साहित्य मिसळून परत आपल्याला मोदक छानपैकी करता येतो। आता हे माझं पातळ झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। मी हे सगळं काढून घेतलेले आहे आणि 5 मिनिटासाठी थंड होण्यासाठी हे पसरून ठेवलेलं आहे। हे 5 मिनिटासाठी मी पंख्याखाली थंड करून घेतलेले आहे। आता मी हे तयार करून घेतलेलं साहित्य, ही ड्रायफ्रूटची पावडर आहे, ही मी ह्याच्यात घालणार आहे। ही वेलदोडीची पावडर आहे, ही मी सगळे ह्याच्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहे। आणि ही आपली पिठी साखर आहे। आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण साखर घेऊ शकतो। कोणाला जादा पाहिजे त्याने जादा घ्यायची, मग मी जादा साखर घेत नाही। आता हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, एकदम मस्तपैकी मिक्स करून आपण घ्यायचं। गरम असताना ह्याच्यामध्ये साखर घालायची नाहीतर वितळते, म्हणून थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर घालायची। हे बघा एकदम छान सगळं मिश्रण मिक्स होऊन एकदम छानपैकी गोळा मी तयार करून घेतलेला आहे। तर मी अर्धा करून घेते। एकामध्ये मी कलर लावते आणि एकामध्ये असंच करून दोन्ही मिक्स करून मी हे करते। हे कलर एका गोळ्यामध्ये मी घालणार आहे। मी हे 2 गोळे करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडा मी ऑरेंज कलर घातलेला आहे। हे दोन्ही मिक्स करून मी आता हे आपणास भरून दाखवते। त्याच्यामध्ये चमच्याने भरा किंवा हाताने, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये भरा। हाताने भरलं तरी चालते। हे बघा मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे। हे बघा हाताने मला जमायला लागलं, मी हाताने भरायला लागलेले आहे। ते माझं भरून झालेलं आहे। आता मी हे आपणास बंद करून दाखवते। हा माझा मोदक मस्तपैकी तयार झालेला आहे। बघा किती छान झालेला आहे हा मोदक माझा। याचे सगळे मोदक मी बनवून नंतर आपणास दाखवते। हे माझे सगळे मोदक करून झालेले आहेत। मी थोडंसं कलर घालून ह्याला कलरफुल केलेलं आहे, कारण कलरफुलमुळे
मुलं हे खुश होतात म्हणून मी कलर घातलेला आहे. आपल्याला जो पाहिजे तो आपल्या आवडीचा कलर घाला आणि जे पाहिजे ते साहित्य याच्यामध्ये घालून आपण मी जसे बनवले तसे बनवून एकदम छानपैकी खायला लागतात. करा आणि आयुषा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.